कोण होईल मराठी करोडपती सीझन 3 चा 6 डिसेंबर म्हणजेच मंगळवारचा भाग खास होता, कारण यामध्ये हजेरी लावली होती सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि गॉर्जियस ऍक्ट्रेस उर्मिला कोठारे यांनी। यावेळी सिद्धार्थ जाधवनी त्याच्या गेला उडत या नाटकातील खास झलक दाखवून काय धमाल उडवून दिलीये ते आपण आता पाहणार आहोत। मी 5वीला असताना संस्कृत मध्ये कथाकथन स्पर्धेत भाग घेतला होता। बर, आणि ही गोष्ट मला संस्कृत मध्ये पाठ आहे। मी गेला उडत मध्ये पण ते घेतलंय, ते गाण्याच्या सुरुवातीला की एका काका असे सहा तृषी तहा भवती अत्र पश्यति न जलम तत्र पश्यति न जलम सा भ्रमति सा एकम घंटम पश्यति किंतु जलम स्वल्पम सा चिंतयति किम करो भवतु एवं करोमि सा पाषाण खंडान घटे क्षिपति जलम उदम आगजति अनंतरम सा उडयते वगैरे असं। सिद्ध्या, तू या नाटकाबद्दल बोलतोयस आणि याच्या नाचाबद्दल बोलतोयस, तर एक नाच व्हायला पाहिजे इकडे या नाटकाचा। याच वेळी आदर्श शिंदे आणि केतकी माटेगावकर या तरुण गायकांनी देखील शो मध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमाची रंगत तर वाढवलीच, त्याशिवाय आपल्या सुरेल स्वरांनी वातावरणाला चार चांद लावले। पाहुयात याचीच खास झलक। माझं एक गाणं होतं वंशवेल या चित्रपटातलं, अमित राज याचे म्युझिक डायरेक्टर होते आणि खूप स्पेशल गाणं होतं। त्या गाण्याच्या मी 4 ओळी ऐकवतो। ज्या कॉजसाठी आपण आज इथे आम्ही खेळतोय त्याच्यावर हे चपखल गाणं बसतं असं मला। नन्नी कली फाउंडेशन, ॲब्सोल्युटली मुलींसाठी ही संस्था कार्यरत आहे। तू ग दुर्गा तू भवानी, तू ग दुर्गा तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी, अंबे कृपा करी, अंबे कृपा करी। तू ग दुर्गा तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी, अंबे कृपा करी, अंबे कृपा करी। वाह वाह वाह, क्या बात है। गए दिनों का सुराग लेकर किधर से आया किधर गया वो, अजीब मानूस अजनबी था, मुझे तो हैरान कर गया वो, गए दिनों का सुराग लेकर। कोण होईल मराठी करोडपती सीझन 3 या प्रोग्राम मध्ये घडणाऱ्या अशाच काही इंटरेस्टिंग अपडेट्सचे रिपोर्ट्स आम्ही आपल्याला देत राहणार आहोत। सोबतच हा व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर सुद्धा करा। नमस्कार, मी केतकी माटेगावकर। प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी।